नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। भारताबाहेर MBBS करणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या भारत देशामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी तिकडून आल्यानंतर FMG एक्झाम द्यावी लागते आणि ती एक्झाम दिल्यानंतर 1 वर्षाची इंटर्नशिप भारतामध्ये त्यांना कंपल्सरी NMC नी केलेली आहे। त्याच धर्तीवर भारतामधून MBBS करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा नेक्स्ट एक्झाम द्यावी लागणार असं NMC नी एक गॅजेट 2019 साली प्रकाशित केलेलं होतं आणि ही जी काही चर्चा आहे 2019 पासून चालू आहे की भारतामधून सुद्धा MBBS करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन एक फिल्टर एक्झाम ठेवलेली आहे। तीच गोष्ट आयुष मंत्रालयाने सुद्धा BAMS साठी ॲक्सेप्ट केलेली होती, म्हणजे भारत देशामधून BAMS करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा संपूर्ण डिग्री झाल्यानंतर एक फिल्टर एक्झाम नेक्स्ट एक्झाम द्यावी लागणार अशा प्रकारचं जे काही ॲक्सेप्टन्स आहे आयुष मंत्रालयाने सुद्धा स्वीकारलेला होता। आणि आता अशी चर्चा चालू होती की 2019 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं BAMS ला ॲडमिशन झालेलं होतं त्या विद्यार्थ्यांना क्वालिफाय झाल्यानंतर म्हणजे संपूर्ण BAMS झाल्यानंतर नेक्स्ट एक्झाम ही जी काही फिल्टर एक्झाम आहे लायसन्स मिळवण्यासाठीची किंवा PGच्या ॲडमिशनसाठीची ही द्यावी लागणार अशा चर्चा चालू होत्या। दरम्यानच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे भरपूर आंदोलन या संदर्भात झालेले होते की 2019 ला ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं होतं अशा संपूर्ण विद्यार्थ्यांनी नेक्स्ट घेण्यात येऊ नये या संदर्भात आंदोलनं केलेली होती। त्या संदर्भात एक मोठी बातमी आलेली आहे, आयुष मंत्रालयाकडून एक मोठा अपडेट आलेला आहे। ते नेमका अपडेट काय आहे, नेक्स्ट एक्झाम कोणत्या बॅचच्या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे या संदर्भात सुद्धा त्याच्यामध्ये आयुष मंत्रालयाने क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे। या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नीट UG 2025च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा मी सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। जे विद्यार्थी नीट UG 2025ची परीक्षा दिलेले आहेत आणि आता भारत देशामध्ये MBBS किंवा BAMS करू इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओचं टायटल आपण घेतलेलं आहे नेक्स्ट एक्झाम अपडेट। आज एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे आयुष मंत्रालयाकडून। नेमकं हे प्रकरण काय आहे, काय महत्त्वाचा अपडेट आहे, कोणत्या बॅचच्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट एक्झाम लागू होणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं हे कट ऑफ मंत्र ॲप आहे। नीट UGची परीक्षा झालेली आहे, विद्यार्थ्यांनी आपला अंदाजित स्कोअर त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे। त्या स्कोअरच्या बेसवर विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोर्सला नेमकं कोणतं कॉलेज मिळू शकते याचं प्रेडिक्शन देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। प्लॅटफॉर्म फीस भरून विद्यार्थी त्या ठिकाणी प्रेडिक्शन या ॲपमध्ये पाहू शकतात। जरी तुम्ही प्लॅटफॉर्म फीस भरली नाही, नुसतं ॲप जरी डाउनलोड केलं तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स अगदी काउन्सिलिंग संपेपर्यंत तुम्हाला अगदी मोफत त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत। त्याचबरोबर कट ऑफचे बुकलेट सुद्धा विद्यार्थ्यांसाठी आपण फ्रीमध्ये ठेवलेले आहेत। MBBS BAMS BDS महाराष्ट्र त्याचबरोबर अदर स्टेटचे PDF सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत। मुख्य विषयाकडे येऊयात। बातमीचा आजचा जो काही सोर्स आहे तो सोर्स आहे TV9 मराठी न्यूज जी आहे, याच्यावर आज दुपारी एक बातमी आलेली होती। 12 जून 2025चं हे अपडेट आहे, म्हणजे लेटेस्ट अपडेट आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे नो नेक्स्ट फॉर आयुष स्टुडंट। 2019 बॅचमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा देशभरामध्ये BAMS ला ॲडमिशन झालेलं आहे त्यांची डिग्री आता होत आलेली आहे, त्यांना नेक्स्ट एक्झाम द्यावी लागणार नाही अशा प्रकारचा अपडेट आलेला आहे। नेमकं नेक्स्ट एक्झाम काय आहे ते आपण समजून घेऊयात। सध्या भारत देशातील जे विद्यार्थी अब्रॉडमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना इथे लायसन्स मिळवण्यासाठी FMG एक्झाम द्यावी लागते, म्हणजे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन जे आहे ही घेतली जाते आणि ही एक्झाम पास झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना या ठिकाणी लायसन्स प्रॅक्टिस करण्याचं लायसन्स मिळत नाही। याच धर्तीवर भारतातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुढे जाऊन एक फिल्टर ठेवण्यात यावं अशा प्रकारचा सरकारचा त्या ठिकाणी मानस होता आणि त्यामुळेच नेक्स्ट ही कन्सेप्ट त्या ठिकाणी आलेली आहे। नेक्स्टचं लॉंग फॉर्म, त्याचं जे काही पर्पज आहे ते काय आहे, कोण ही एक्झाम घेणार आहे, किती फेजमध्ये होणार आहे याचे डिटेल आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत। तर असंच जो काही पॅटर्न आहे आयुष मंत्रालयाने सुद्धा ॲक्सेप्ट केलेला होता BAMS संदर्भात आणि 2019च्या बॅचच्या विद्यार्थ्यांना ते द्यावी लागणार की काय अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये होते। परंतु आयुष मंत्रालयाचं जे काही मिनिस्टर आहे, स्टेट मिनिस्टर, आयुष स्टेट मिनिस्टर प्रतापराव जाधव यांनी TV9 वर बोलताना सांगितलेलं आहे की 2019च्या बॅचच्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट एक्झाम द्यावी लागणार नाही, कारण या विद्यार्थ्यांनी भरपूर आंदोलनं त्या ठिकाणी केलेले होते की यामध्ये नेक्स्ट आमची होऊ नये।
यासाठी त्यांनी आंदोलनं केली होती आणि बोलता बोलता त्यांनी सांगितलेलं आहे की 2023-24च्या ॲडमिशन पासून आम्ही नेक्स्ट एक्झाम लागू करण्याच्या विचारात आहोत असं सांगितलेलं आहे. म्हणजेच मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे 23-24च्या अकॅडमिक इयरमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे तिथपासून मागच्या वर्षीचे विद्यार्थी आणि या वर्षीचे जे विद्यार्थी ॲडमिशन घेऊ इच्छित आहात त्यांना नेक्स्ट एक्झाम येऊ शकते असं जे काही वक्तव्य आहे ते प्रतापराव जाधव यांनी केलेलं आहे. बातमीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता पाहूयात की नेमकं नेक्स्ट एक्झाम म्हणजे काय आहे. तर या ठिकाणी त्याचं लॉंग फॉर्म होतं नॅशनल एक्झिट टेस्ट, म्हणजेच नेक्स्ट यालाच आपण NLT एक्झाम सुद्धा असं म्हणतो, नॅशनल लायसन्स टेस्ट. म्हणजेच लायसन्स मिळवण्याची जी काही टेस्ट आहे संपूर्ण डिग्रीचा कोर्स झाल्यानंतर UGचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स झाल्यानंतर पुढे एक एक्झाम दिल्याशिवाय विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लायसन्स मिळणार नाही. या एक्झामचा ते स्वरूप आहे, त्यासाठी हे फिल्टर एक्झाम आपण याला म्हणू शकतो. सध्या ही ॲब्रॉडहून आलेल्या विद्यार्थ्यांना म्हणजेच ॲब्रॉडहून जे विद्यार्थी MBBS करून येतात त्यांच्यासाठी FMGच्या स्वरूपात ही एक्झाम होते आहे. परंतु भारत देशामध्ये विद्यार्थ्यांचे UG कोर्स झाल्यानंतर विशेषतः हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये UG कोर्स झाल्यानंतर कुठलंही फिल्टर नव्हतं. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कोर्स कंप्लीट झाल्यानंतर ज्यांचे जे डिग्रीचे मार्क्स आहेत त्याच्याच बेसिसवर लायसन्स दिलं जायचं. परंतु सरकार अशा विचारात आहे की संपूर्ण कोर्स झाल्यानंतर इंडियामधील जी काही हेल्थ कंडिशन आहे किंवा इंडियामधली जी काही हेल्थ इकोसिस्टीम आहे त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून याही विद्यार्थ्यांना फिल्टर त्या ठिकाणी ठेवण्याचा मानस भारत सरकारचा आहे. त्या संदर्भातली जी काही फिल्टर एक्झाम आहे ती आहे नेक्स्ट एक्झाम. आता की पॉईंट काय काय आहेत नेक्स्ट एक्झामचे? 2 पार्ट स्ट्रक्चर आहे. NMCचं गॅजेट जर आपण बघितलं तर हे नेक्स्ट एक्झामचं स्ट्रक्चर कसं आहे, 2 भागामध्ये ही एक्झाम होणार आहे. म्हणजेच नेक्स्ट 1 आणि नेक्स्ट 2 असं 2 भागामध्ये याचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. द एक्झाम इज डिवायडेड इंटू 2 स्टेप. स्टेप 1 थेरी बेस आहे, म्हणजेच थेरी बेस 4.5 वर्षात विद्यार्थी क्लासरूममध्ये जे काही थेरी शिकेल त्याच्या बेसवर नेक्स्ट 1 ही एक्झाम विद्यार्थ्यांची घेतली जाईल. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. आणि दुसरं स्टेप 2 जे आहे प्रॅक्टिकल स्किल अँड क्लिनिकल असेसमेंट, म्हणजेच जे काही इंटर्नशिप विद्यार्थी त्या ठिकाणी कोर्स झाल्यानंतर म्हणजे क्लासरूमचा कोर्स झाल्यानंतर करतात त्याच्या बेसिसवर नेक्स्ट 2 ही एक्झाम, अशा प्रकारचं हे प्रपोजल सध्या आहे. त्याच्यानंतर ही लायसन्स आणि PG ॲडमिशन दोन्हीसाठी त्या ठिकाणी वापरली जाणार आहे. म्हणजेच नीट PG, आता PG कोर्स म्हणजे तुमचं UG झाल्यानंतर PG करण्यासाठी नीट PG एक्झाम घेतली जाते. ही एक्झाम कॅन्सल होऊन नेक्स्टच्या मार्क्सच्या बेसिसवरच विद्यार्थ्यांना नेक्स्ट 1चा स्कोर प्लस नेक्स्ट 2चा जो काही स्कोर येईल हाच विद्यार्थ्यांचा नीट PGचा स्कोर असणार आहे. याच मार्क्सच्या बेसिसवर तुमचे त्या ठिकाणी PGचे ॲडमिशन होणार आहेत. आणि जी काही एक्झाम आहे नेक्स्ट 1 क्वालिफाय झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नेक्स्ट 2 देण्यात येते. PG डिझॉल्व्ह होऊन नेक्स्टचे जे काही 1 आणि 2चा जो काही स्कोर येईल त्याच्या बेसिसवर PGचे ॲडमिशन होतील. अशा प्रकारचं सध्या तरी स्ट्रक्चर आहे. याच्यानंतर बेंचमार्क त्यांनी दिलेला आहे. नेक्स्ट एम्स टू इस्टॅब्लिश युनिफॉर्म स्टँडर्ड फॉर मेडिकल एज्युकेशन अक्रॉस द कंट्री. हे त्याचं पर्पज आपण म्हणू शकतो. मी जसं अगोदर सांगितलेलं आहे रिप्लेसेस ऑफ नीट PG अँड FMG जाऊन म्हणजेच ॲब्रॉडच्या विद्यार्थ्यांना सुद्धा नेक्स्ट, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं भारत देशातून MBBS होईल किंवा BMS होईल त्यांना सुद्धा नेक्स्ट, अशा प्रकारची ही फिल्टर एक्झाम असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. एक्झामिनेशन ऑथॉरिटी कोण असणार आहे तर गुगलवर आलेल्या माहितीनुसार एक्झामिनेशन ऑथॉरिटी जे आहे एम्स जे आहेत, एम्स इन्स्टिट्यूट, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांच्याकडे ही नेक्स्ट एक्झाम घेण्याची ऑथॉरिटी सध्या तरी देण्यात असल्याचं बोललं जात आहे. स्टेप 1 डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे. स्टेप 1 इज द थेरी बेस, अगोदर सांगितल्याप्रमाणे. स्टेप 2 जे आहे क्लिनिकल बेस एक्झाम असणार आहे. पासिंग क्रायटेरिया काय असणार आहे? टू क्वालिफाय फॉर स्टेप 1 कॅन्डिडेट मस्ट स्कोर ॲट लिस्ट 50% इन ईच पेपर. म्हणजेच 50% मार्क्सचा क्वालिफाईंग क्रायटेरिया असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. सिलेबस इलिजिबिलिटी MBBS साठी दिलेले आहे. आणि जो काय पर्पज आहे तर प्रायमरी गोल्स इज टू इन्शुअर दॅट ऑल मेडिकल ग्रॅज्युएट्स हॅव द नेसेसरी नॉलेज अँड स्किल टू प्रॅक्टिस मेडिसिन इन इंडिया रिगार्डलेस ऑफ वेअर दे स्टडी. म्हणजेच विद्यार्थ्यांनी कुठून अभ्यास केला आहे, कुठल्या कॉलेजमधून त्यांची डिग्री झालेली आहे किंवा कुठल्या कंडिशनमध्ये त्यांची डिग्री कंप्लीट झालेली आहे याचा विचार न करता भारत देशामध्ये एक स्टँडर्ड मेडिकल सिस्टीम इकोसिस्टीम उभं करण्यासाठी ह्या एक्झामचं प्रपोजल सध्या आहे. NMCच्या वेबसाईटवर संपूर्ण गॅजेट विद्यार्थी त्या ठिकाणी वाचू शकतात. 2019च्या बॅचला म्हणजे BMSच्या बॅचला नेक्स्ट लागू होईल अशा चर्चा होत्या.
त्या चर्चा आता आयुष मंत्रालयाने थांबवलेल्या आहेत आणि जे काही आयुष मंत्रालयाचे मंत्री आहेत त्यांच्याकडून 2023-24च्या बॅचपासून आम्ही नेक्स्टचा विचार करतो आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. जर 2023-24च्या बॅचपासून नेक्स्ट एक्झाम लागू झाली तर यावर्षी ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा नेक्स्ट एक्झाम द्यावी लागू शकते. या संदर्भात जसे जसे अपडेट येतील तसे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. ही महत्त्वाची बातमी आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अशाच प्रकारचे अपडेट्स आमच्या ॲपमध्ये सुद्धा आपण रेग्युलर बेसवर देत असतो. ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर नीट UG 2025च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.